महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात किल्ले रायगडावरती साजरा झालेला आहे. आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी. इथे छत्रपती संभाजीराजे आले, त्यांनी महाराजांना मानवंदना दिलेली आहे. सर्व शिवभक्त त्यांच्या सोबत आहेत. आपल्यासोबत संभाजीराजे छत्रपती, आपण थेट त्यांच्याशी बोलूया. राजे, तुम्ही दरवर्षी मोठ्या दिमाखात हा सोहळा इथे साजरा करता, तो आता लोकोत्सव झालेला आहे. तुम्ही काही मागण्या देखील तुमच्या भाषणामध्ये व्यक्त केलेल्या आहेत. 2007ला शिवराज्याभिषेक सोहळा अखिल भारतीय राज्याभिषेक समितीच्या वतीने सुरुवात झाली. ते मला आठवते की 1000 लोक होते आणि 6 जून हा राज्याभिषेक सोहळा जर आता आपण पाहिला असेल या 15-20 वर्षात 6-7 लाख लोक या राज्याभिषेक सोहळ्याला येतात आणि खऱ्या अर्थाने हा लोकोत्सव झालाय असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. आपण स्वातंत्र्य दिन 1947ला आपण साजरा करतोय आणि आपण करायलाच पाहिजे, तो आपला अधिकारच आहे. पण खरं पहिलं जर स्वातंत्र्य जर कोणी आपल्याला मिळून दिलं असेल ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा हा राज्याभिषेक सोहळा खऱ्या अर्थाने राष्ट्रीय सण म्हणून साजरा करायला पाहिजे. मी आज अशी मागणी केली. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा जो आज मी आज सरकारला विनंती केलेली आहे की अनेक शिवभक्तांची इच्छा आहे की आपण रायगड पुनर्बांधणी का करू शकत नाही. तर पुनर्बांधणी करणं इतकं सोपं नाही का. एक तर नियम असा सांगतो की पुरावे असल्याशिवाय आपण काही करू शकत नाही. तसं नाणे दरवाजाकडे आपल्याला पुरावे मिळाले म्हणून आपण नाणे दरवाजा पुनर्बांधणी करू शकतो. आणि इथं एव्हिडन्स नसल्यामुळं आणि एका ठिकाणी दुसरा एक त्याचा एक पॉईंट मुद्दा असा आहे की 300 किलोचा दगड आहे, आपण 300 किलो दगड आणायचं कुठून. तर असे सगळे प्रश्न आहेत. पण राज सदर जिथे शिवाजी महाराज छत्रपती झाले, जिथे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला, जिथे शिवाजी महाराजांना सार्वभौम राजा असं संबोधलं गेलं, अशा ठिकाणी आपल्याला अनेक पुरावे आता मिळालेले आहेत. म्हणून सरकारला मी सांगितलं शेवटी शिवाजी महाराज सगळेच त्यांची प्रेरणा घेतात, ही आपली आस्था आहे. आणि म्हणून आपण सर्वजण एकत्र येऊ आणि आपल्याकडे पुरावे जर मिळाले असतील तर इथलं सरकार असेल, विरोधी पक्षातले लोक असतील, वरती प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी असतील, ते सुद्धा शिवभक्त आहेत. पण सगळे एकत्र येऊ आणि राज सदर, बाकी सगळीकडे नसेल पण राज सदर आणि शिवाजी महाराजांचा वाडा मागचा, ज्याचे आपल्याकडे बऱ्यापैकी आता एव्हिडन्स आहेत, पुरावे आहेत, ते आपण त्याची पुनर्बांधणी करा. मी उलट सरकार म्हटलं की ती जबाबदारी माझ्याकडे द्या, मी पूर्णपणे ती उभा करतो, पूर्णपणे जबाबदारी घेतो. तिसरा महत्वाचा मुद्दा मी सांगितलं की 15-20 वर्ष मी सरकारच्या मागे लागलो, सगळ्या सरकारच्या, की रायगड मॉडेल प्रमाणे आपण इतर किल्ल्यांचं सुद्धा संवर्धन जतन व्हायला पाहिजे. म्हणून तुम्ही आमच्या फोर्ट फेडरेशनला आम्हाला 25 किल्ले हे दत्तक द्या. आज बोलत नाही, मी 15-20 वर्ष बोलवलं, का देत नाहीत मला कल्पना नाही. आणि एकही पैसा तुम्ही देण्याची गरज नाही. सर्व आम्ही अनेक एजन्सीज, अनेक दानशूर शिवभक्त आहेत जे माझ्याशी बोलले, माझी चर्चा झालेली आहे. मी मुख्यमंत्र्यांच्या सुद्धा कानावर घातलेलं आहे की आपण 25 किल्ले आपण दत्तक आम्हाला द्यावेत, असं या 3 प्रामुख्याने मुद्दे आज पुढे मांडले. किल्ले रायगड प्राधिकरणाचं जे संशोधन उत्खनन चालू आहे किल्ले रायगडावरती, त्यामध्ये एक यंत्र सापडलेलं आहे एस्ट्रॉलॉग, त्याबद्दल तुम्ही पोस्ट देखील केलेली आहे. किती महत्वाचं आहे आणि किती निर्णायक, आणि त्या काळी असं यंत्र सापडणं किती महत्वाचं? पहिले इतिहासात पहिल्यांदा मला असं वाटतं की मराठा साम्राज्याच्या इतिहासात हे पहिल्यांदा ॲस्ट्रॉलॉग सारखं यंत्रराज हे आपल्याला ते यंत्र सापडलेलं आहे. ज्याच्यातून खगोलशास्त्र म्हणा, तुमच्या तारांचं हे असेल, दिशाच्या कुठली दिशा कुठं असेल याच्यातून आपल्याला समजू शकते. अनेक इतिहास संशोधकांना, इतिहास अभ्यासकांना आता संधी मिळणार आहे की त्याच्यावर अभ्यास करायला, की शिवाजी महाराजांची युद्धनीती कशी होती, कशा पद्धतीने हिंदवी स्वराज्य हे उभा राहिलं, हे शिकण्यासाठी अनेक पैलू हा सगळ्या शिवभक्तांना मिळाला असं म्हणतं की चुकलं नाही. सर्व शिवभक्तांची इच्छा आहे, ती इच्छा तुम्ही तुमच्या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं. तुम्ही आता याच ठिकाणी वाघ्या कुत्र्याचा इथे पुतळा आहे, वादग्रस्त ठरलेला आहे. तुम्ही मागणी केली होती 31 मे पर्यंत याचा निर्णय निकाल लावावा. नाही, मी 31 मे म्हटली नव्हते. सरकारने तारीख, त्यांची पॉलिसी ठरली होती की अतिक्रमण 31 मे पर्यंत काढावे. माझं तर उलट असं म्हणणं आहे की बऱ्याच पूर्वीच मला हा विषय घ्यायचा होता, पण मी तो विषय घेतला नाही. कारण का पहिल्यांदा आपण संवर्धन जतनचं रायगडचं काम करून दाखवू, लोकांना विश्वास दाखवू की आपण संवर्धन जतनचं काम करतोय. पण हे जे पात्र आहे हे एका दंतकथेतून राजसन्यास या नाटकातून तयार झालेलं आहे. जे राजसन्यास नाटक म्हणजे संभाजी महाराजांची बदनामी करणारं नाटक आहे. एकही पुरावा नाही आहे त्याचा.
एकही इतिहासकार मग डाव्या आघाडीचं असू दे, सेंटर आघाडीचं असू दे की उजव्या आघाडीचं असू दे, कोणी म्हणत नाही की ह्याला ऑथेंटिसिटी आहे. म्हणजे ह्याच जागेवर जिथं आपण समाधीच्या ठिकाणी उभं, बाबासाहेब पुरंदरेंनी सुद्धा सांगितलेलं आहे की ह्याचा काही हिस्टॉरिक एव्हिडन्स नाही. मग तुम्ही जयसिंगराव पवार सर घ्या, इंद्रित सावंत घ्या, मेहेंदळे घ्या, पांडुरंग बलकवडे घ्या, कुठलाही इतिहासकार नाही ना. हे सगळ्यांनी सांगितलं कुठलाही हिस्टॉरिक एव्हिडन्स नसलेलं हे पात्र मग का ठेवायचं, ते शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला. आणि म्हणून तो मी विषय घेतला. आणि मी आज सुद्धा माझ्या भाषणात बोललोय, ज्या अशोभनीय, आज मला नाव घ्यायचं नाही, आज चांगलं आपलं सुवर्ण संधी आमच्यासारख्या लोकांना सुवर्ण काळ साजरा करायला शिवाजी महाराजांचा, तर मी नाव सुद्धा घेणार नाही. पण मला आपल्याला तुम्ही बोलल्याहून मला प्रश्नाचं मला उत्तर द्यायचंय. मी सांगितले की रायगड प्राधिकरणाच्या रायगडमध्ये कुठलंही अशोभनीय, ज्याला ऐतिहासिक रेफरन्सेस नाहीत, अशी कुठलीही गोष्ट इथं राहता कामा नये. मी तर ह्याच्या पलीकडे जाऊन सांगतो की हा विषय का निघाला, हे कुठनं उभा राहिलेलं आहे, ते तुकोजी होळकर महाराजांचं नाव सांगतात. बरोबर आहे, तुकोजी होळकर महाराजांनी पैसे दिले, पण पैसे कशासाठी दिले? छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी दिले. ते त्या तुम्ही जे नाव घेताय त्या कुत्र्याच्या समाधीसाठी दिले नाहीत. तुम्ही बदनामी करताय तुकोजी होळकर महाराज. तुकोजी होळकर महाराजांचं काय करायला पाहिजे, सोनेरी अक्षरात नाव इथं समाधीच्या बाजूला लिहायला पाहिजे की त्यावेळी जे मोजके लोक होते ज्यांनी शिवाजी महाराजांच्या समाधीला मदत केली, त्यामध्ये इंदोरचे तुकोजीराव होळकर महाराज होते. इतकं चांगलं मी सांगायला लागलोय, इथं दुसरा विषयच नाहीये. मग का आपण रडलोय? हे राजकारणाच्या पलीकडचा हा विषय, आणि मी तो झाल्याशिवाय काय बोलले ना, आज काही बोलत नाही. तुम्ही पत्रामध्ये एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता, 100 वर्षाचा जो काळ आहे तो पूर्ण होण्याआधी याच्या संदर्भात निकाल घेणं अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर हे ऐतिहासिक वस्तूमध्ये गणलं जाईल. मग ती पुन्हा उत्खनन किंवा पाडणं हे अशक्य होऊन जाईल. 1936 पर्यंत ही वेळ आहे. कारण का 1936च्या अगोदर आपण जर काढला नाही तर ते प्रोटेक्टेड मॉन्युमेंट म्हणून येते, म्हणजे सुरक्षित स्थळ. 2036 काय ते वेगळं काही बोलू वाटतं. 2036च्या अगोदर जर आपण नाही काढला तर ते सुरक्षित स्मारक म्हणून त्याची नोंद होते. आणि म्हणून आपल्याकडे वेळ आहे. आणि माझी तर सगळ्यांना हे आहे की आपल्याला काय कायदा हातात घ्यायचा नाही, आपल्याला कायदा हातात घेऊन काही मोडतोड करायची नाही. ज्यांचा विरोध आहे आपण सगळेजण एकत्र बसून, शिवाजी महाराजांच्या पुढे तर काही नाही. शिवाजी महाराज ज्या ठिकाणी वारले, ज्या ठिकाणी त्यांना अग्नी देण्यात आली, त्या ठिकाणी दुसरं काहीतरी कसं पण खपून घेऊ शकते? कोणी नाही खपून घेऊ शकत. माझी तर सगळ्यांना एक मनापासून मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा. ज्यांचा विरोध आहे त्यांना बोलावं, सगळ्या इतिहासकारांना बोलवा. आम्ही सर्वजण येतो, एकदा चर्चा होऊन दे ना. काय चुकीचं बोलतोय? मी शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला उभा आहे, त्यांची शपथ घेऊन मी सांगू इच्छितो, ह्याला कुठलाही एव्हिडन्स नाही. आणि एव्हिडन्स असताना राजकारण काय करायचं आपण? शिवाजी महाराज जातीच्या पलीकडे आहेत, शिवाजी महाराज राजकारणाच्या पलीकडे आहेत. शिवाजी महाराज सर्वांचे अस्मिता आदर्श आहेत आणि त्यांची प्रेरणा घेऊन आपण सर्व शिवभक्त जायला पाहिजे. जगभरातील लाखो करोडो शिवभक्तांची भावना तुम्ही पत्रामधून व्यक्त केलेली आहे, त्याला कायदेशीर तोडगा करण्यासाठी तुम्ही आता पुढे काय पाठपुरावा? कारण 9 तारीखला तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा होणार, तिथे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत, त्यापर्यंत काय? नाही, सगळ्यांना मी मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे, तुम्ही एक समिती स्थापन करा. समिती स्थापन करून त्यात बरोबर मार्ग निघतो. तुम्ही घ्या पुढाकार, आम्ही येतो पुढं, पण वेळ आलेली आहे ते काढण्याची. धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकांशी बोलल्याबद्दल. तर आता वेळ आलेली आहे वादग्रस्त वाघ्या कुत्र्या याची जी पुतळा आहे ते काढायची, आणि त्या संदर्भात राज्य सरकार काय कायदेशीर मार्ग काढतं हे आता पाहावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, किल्ले, रायगड.